नमस्कार मंडळी, मी दीपाली आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर आज आम्ही चाललेलो आहोत बाळे खंडोबाला. हे खंडोबाचं मंदिर सोलापूरमध्येच आहे. आमच्या घरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. तर आज आम्ही तिथं दर्शनासाठी निघालेलो आहोत आणि फायनली इथं पोचलेलो आहोत. हे सटीचा महिना असल्यामुळे इथं रोजच खूप गर्दी असते आणि जास्त गर्दी म्हणजे रविवारी असते. कारण जर रविवारी भक्त भाविक खूप लांबून लांबून इथं दर्शनासाठी येतात. तर इथं मंदिराजवळ आलेलोच आहोत आम्ही. हे मंदिराजवळील परिसर आहे आणि इथं बघा मोरपीस किती छान आहेत. तर नारळ वगैरे घेतला इथं आणि मंदिराच्या बाहेरच आहोत आम्ही इथं. हे बघा इथं मंदिर आहे, खंडोबा मंदिर आहे इथं. गर्दी खूप आहे, बघू शकता तुम्ही. ही बाहेरची गर्दी आहे, आत पण खूप असेल गर्दी. दरवर्षीचा मी येतो आणि वेळ मिळाला तर अधूनमधून पण येत असतो. तर बघा इथं आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि मंदिरला गोल फेरी मारणार आहोत. तर बघा इथं पण गर्दी खूप आहे. हे मंदिर आहे सोलापूर जवळील बाळे मंदिर आहे इथं खंडोबाचं. इथं बघा इथं दगड आहे. हे इथं दगड उचलल्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. इथं दर्शन वगैरे घेऊन परत इकडच्या साईडला आलेला होता मी. खूप गर्दी आहे. पाळीला न उभारता आम्ही पोलिसांना विचारून डायरेक्ट मंदिराच्या मधूनच दर्शन घेतलेलं आहोत. आणि ही बघा मंदिराच्या गाभाऱ्यातली खंडोबाची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. तर मधून दर्शन झाल्यानंतर इथं पण दर्शन घेतलं समोर. आणि हे आहे मंदिराच्या आतील परिसर. खूप सुंदर असं फुलाची सजावट केलेली आहे. या सट्टीच्या महिन्यात इथं महिनाभर अशीच गर्दी असते. इथून दर्शन झाल्यानंतर इथं बघा बाहेर आलेला होता मी. हे आहे मंदिराच्या बाहेरचं परिसर. बाहेरून पण फुलाची खूप छान सजावट केलेली आहे. इथं मी कोटंबा वगैरे भरून घेतला. तसं तर कोटंबा मी गेल्या रविवारीच भरलेले होते घरामध्ये. आम्ही जर वर्षी इथं मंदिरामध्ये पण येऊन पिठामिठानं कोटंबा भरतो, म्हणून ह्यावेळेस पण येऊन इथं कोटंबा भरला. नमस्कार वगैरे करून घेतला. आणि इथं आहे नंदी. असं म्हणतात नंदीच्या कानामध्ये जी आपली मनातील इच्छा आहे ते बोलल्यानंतर सगळी इच्छा पूर्ण होतात. दर्शन वगैरे घेतलं नंदीचं. इथं नारळ वगैरे फोडून घेतला, उदबत्ती लावली. इथलं पण दर्शन झालं आणि आजचं दर्शन खूप छान झालं. आम्हाला खंडोबाच्या गाभाऱ्यामधील दर्शन झाल्यामुळे खूप आनंद झाला आणि आजचं सगळीकडचं दर्शनच खूप छान झालं. इथलं सगळं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडं सेल्फी वगैरे घेतली आणि बाहेर आलो. दर्शन वगैरे झाल्यानंतर जातानाचा डोर आहे हा. इथं पण खूप गर्दी झालेली आहे. इकडचं दर्शन झाल्यानंतर आम्ही क्षेत्रकेतू इकडच्या साईडला गेलो. मागोबा मंदिर आहे इथं, जवळच आहे, जास्त लांब नाही. महात्मा मागोबा क्षेत्र मंदिर आहे. हा केतू क्षेत्र आहे.
इथं पण खूप गर्दी आहे. तिकडचं दर्शन झाल्यानंतर ना इकडचं पण दर्शन घेण्यासाठी भक्त भाविक येत असतात. हे बघा मागोबाचं मंदिर आहे इथं, आणि हे केतुग्रहाचं मंत्र आहे. आपल्या शारीरिक, मानसिक, प्रापंचिक जे काय असतील ते सगळे नष्ट होऊ दे असं म्हणून इथं प्रार्थना करतात. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आजचा ब्लॉग कसा वाटला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.